लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्यातील पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोगो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणातील सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आणि आमचे नवीन येणारे संदेश आपणाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। थुवतीरा हे मंडळीचे चौथे युग या संदेशाचा आज आम्ही दुसरा भाग अभ्यासणार आहोत। अर्थात प्रकटीकरण याचा दुसरा अध्याय याचं 21 वचनापासून 29 वचनापर्यंत आजच्या विषयात आम्ही अभ्यास करणार आहोत। आपणा सर्वांना मी विनंती करीतो की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। प्रकटीकरणाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय याचं 18 वचनापासून 29 वचनापर्यंत थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत। तो देवाचा पुत्र म्हणतो, तुझी कृत्य आणि तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत। तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणा संदेष्टी म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस। तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही। पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन। मी तिच्या मुलाबाळांस जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने अंतकरणे यांची पारख करणार आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईन। थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत, ज्या सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत, त्या तुम्हास मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार लादणार नाही। इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा। जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन। आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करीतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवेल आणि मी त्याला प्रभात तारा देईन। आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको। आमेन। प्रभूचे हे वाचलेले पवित्र वचन यावर प्रभू आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना प्रभू या वचनांद्वारे आशीर्वादित करो। आमेन। मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 13व्या अध्यायात 33 वचन म्हणते, त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे। ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पीठामध्ये लपवून ठेविले, तेने करून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले। अर्थात मत्ते 13 अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत हा जो चौथा दाखला आहे हा थुवतीरा चौथ्या मंडळीला दर्शवित आहे। या अंधकाराच्या युगाविषयी येशूने म्हटले होते की दिवस आहे तिथपर्यंत तुम्ही काम करा, कारण रात्र येणार आहे त्यामध्ये कोणालाही काही काम करता येणार नाही। हेच ते युग होते, थुवतीरा युग, हेच ते अंधकाराचं युग होते। येथे एक स्त्री आढळत आहे जिने 3 मापे पीठामध्ये खमीर टाकलेले आहे आणि हे लपवून ठेवलेले आहे आणि त्या कारणाने संपूर्ण पीठ फुगून गेलेले आहे। अर्थात हा दाखला काहीतरी संदेश देत आहे आणि थुवतीरा युगांतील वास्तविकता प्रकट करीत आहे। अर्थात खमीर काय आहे? खमीर हे मत्ते 16 याच्या 6व्या वचनात म्हटलेलं आहे। तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा, सावध असा। 11 आणि 12 वचन म्हणते, मी भाकरीविषयी बोललो नाही, हे तुम्ही का समजत नाही? परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा। तेव्हा त्यांना समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही तर परुषी व सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले। अर्थात खमीर ही शिकवणूक आहे।
परुष आणि सदुकी यांची शिकवण दर्शविलेली आहे, जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीच्या एकदम विरुद्ध आहे. अँटी क्राइस्ट टीचिंग, ख्रिस्त विरोधी शिकवणूक. अर्थात येथे ही स्त्री कोण आहे ही आम्ही ओळखणं गरजेची आहे. ही थुवतीरा मंडळीच्या युगात अधिकार करणारी, स्वतःला संदेष्टी समजणारी आणि पुढारी पण करणारी ही इजबेल आहे. ही इजबेल रोमन कॅथलिक चर्च शिवाय दुसरी कोणीही नाही. हे खमीर म्हणजे तिने खोटी शिक्षण, सिद्धांत आणि संस्था या स्थापित केल्या. हा पीठ जो आहे हा बेखमीरला दर्शवित आहे, ज्यामध्ये काहीही मिलावट नाही. देवाच्या वचनाच्या पीठामध्ये तिने खमीर टाकले आणि सगळे फुगविले. ख्रिस्तित्वाचे खरेपण जे प्रेषितांच्या युगात होते ते निघून गेले. देवाच्या वचनाची, बायबलची ओळख देखील राहिली नाही, ती पूर्ण मिटवून टाकली. हे थुवतीरा युग अंधकारमय युग आणि या काळामध्ये संपूर्ण युरोपमध्ये या खमीराची भाकर सगळ्यांना खावयास दिली, ज्याद्वारे आध्यात्मिक मृत्यू आला. हे 3 मापे पीठ ज्यामध्ये खमीर घालण्यात आलं हे तिसऱ्या युगाला दर्शवित आहे. ज्या तिसऱ्या युगामध्ये कॅथलिक चर्चने प्रेषितांचे शिक्षण काढून टाकले, सर्व मूर्तिपूजक रूढी परंपरा आणल्या ज्या खमीराला दर्शवित आहेत आणि देवाचं सत्य शिक्षण हे भ्रष्ट करून टाकले. प्रकटीकरणाचं पुस्तक 22 अध्याय याच्या 18 आणि 19 वचन म्हणते, या पुस्तकांतील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालेल त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पिढा देव आणील, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकांतील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडांतून व पवित्र नगरींतून देव काढून टाकेल. किती अद्भुत हे वचन आहे प्रियजन हो. हे वचन ऐकून वाचून आम्हाला भीती वाटली पाहिजे की देवाच्या वचनात कधीही कोणी भर घालण्याचा, त्यांतून काही काढण्याचा प्रयत्न करता कामा नये. जे करतात अशा प्रकारे त्यांचा नाश या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनाचे कायम भय बाळगणे गरजेचे आहे. ही स्त्री कोण आहे जी प्रकटीकरण 17 अध्यायामध्ये दर्शविलेली आहे? ही मोठी कलावंतीन वेश्या आहे. पृथ्वीवरील सर्वात अमंगळ घृणित वस्तू आहे. ख्रिस्त येशूची मंडळी जी आहे कलिसिया ही कुमारी आहे, परंतु ही इजबेल ही कुमारी नाही. ही पहिल्यापासूनच सैतानाची आहे. ती ख्रिस्ताची कधीही होऊ शकत नाही. ती जर ख्रिस्ताची असती तर प्रेषितांचे जे शिक्षण होते त्यात तिने खमीर, अन्य शिक्षण घातलेच नसते. देवाच्या संदेशांचा तिने घात केला नसता. संत जनांना ठार मारले नसते. प्रकटीकरण 17 मध्ये आम्हाला ती स्त्री आढळत आहे जी बाबेल गूज म्हटलेली आहे, कलावंतीन म्हणजे वेश्या म्हटलेली आहे. अर्थात हा शब्द फारच वाईट आहे. ती वेश्या का आहे तर ती मूर्तीपूजक आहे. तिने लोकांनाही तेच करण्यास लावले. मूर्तीपूजेवर इलाज काय आहे? देवाचं वचन. ही ती स्त्री आहे जिने देवाचे वचन सोडले आहे. प्रकटीकरण 17 पहिलं वचन म्हणते, तो म्हणाले इकडे म्हणजे अनेक जलप्रवाहावर बसलेल्या मोठ्या कलावंतिनीचा झालेला न्याय निवाडा तुला दाखवितो. अर्थात प्रकटीकरण 17 अध्याय हा इजबेल बद्दल दिलेला आहे, जी आजच्या काळामधील रोमन कॅथलिक चर्च आहे. तिचं संपूर्ण चित्र या 17 अध्यायामध्ये आम्हाला आढळते. 17 अध्यायातलं 4थं वचन म्हणते, ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे आलेली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोते यांनी शृंगारलेली होती. जशी इजबेल या बायबल मधील शृंगारणारी दाखविली गेलेली आहे, यात काही आश्चर्य नाहीये की ती लोकांना किती सुंदर वाटत आहे व तात्विक वाटत आहे. ती अमंगळ असून तिने जारखर्माच्या मळाने भरलेल्या द्राक्षरस रूपी सोन्याचा प्याला पृथ्वीवर राहणाऱ्यांना पाजला आहे व ते तिच्या या द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. ती प्रकटीकरण 6 प्रमाणे पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षीच्या रक्ताने मस्त झालेली आहे. जसे इजबेलने जुन्या करारात केले, अगदी तसेच इजबेलची प्रतिछाया असलेली ही रोमन कॅथलिक चर्च संत जनांचे रक्त त्यांनी प्राशन केले. अमानुष हत्या केली. का केली? कोणाची केली? जे देवाच्या वचनांना प्रिय मानित होते त्यांची. का केली? कारण तिने स्थापलेल्या मूर्तीला म्हणजे पोपने बनविलेल्या मूर्तीला, बालाला नमन न केल्यामुळे त्यांना
ठार मारण्यात आले. हिने काय केले? प्रेषितांचं शिक्षण पूर्ण उद्ध्वस्त केले आणि जिवंत देवाची खरी मंडळी हिच्याशी शत्रुत्व केले. खऱ्या कलिसियाच्या लोकांशी शत्रुत्व करून 6,80,00,000हूनही अधिक खरे ख्रिस्ती लोक या रोमन कॅथलिक चर्चने या लोकांची कत्तल केली. हा इतिहास आहे प्रियजन हो. व हे प्रकटीकरणाच्या पुस्तकात योहानाला पात्म नावाच्या बेटावर दिलेली भविष्यवाणी होती, जी पूर्ण झाली. प्रकटीकरण 17 अध्याय 6 वचनात योहान स्वतः आश्चर्यचकित झालेला आहे या स्त्रीला गुंगीमध्ये पाहून. प्रकटीकरण 2:21 म्हणते, तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. अर्थात येशूने ही गोष्ट अगोदरच पाहिलेली आहे, परंतु ही इजबेल चर्च तिने कधीच पश्चाताप केला नाही. परंतु तिला पश्चाताप करण्यास सांगणाऱ्यांचा तिने हट्टी बनून नाश केला. हा इतिहास आहे व इतिहासाची पुनरावृत्ती ही आहे. तिने आजपर्यंत कधी पश्चाताप केला नाही व ती कधीही पश्चाताप करणारही नाही, कारण ती धुंदीत आहे. तिचे तारतम्यही ती हरवून बसलेली आहे. आज जरी ती शांत आहे व फार गोड भासत आहे, तरी येणाऱ्या महासंकटाच्या काळात ती पुन्हा तेच कार्य करणार आहे, कारण खुनी आत्मा तिच्यात आढळला आहे. प्रकटीकरण 2:22 आणि 23 वचन, पहा मी तिला अंथरुणाला खिळून टाकेन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्याने पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. अर्थात या ठिकाणी आम्हाला आढळत आहे की या स्त्रीला मुले आहेत आणि ती तर वेश्या आहे, तर तिला जाळायला हवे, कारण वचनात तसे दिलेले आहे. हे खरे आहे आणि तिचा अंत जाळण्यातच आहे. अग्नीचे सरोवर तिच्या वाट्याला येणार आहे. तिची मुलेही तिच्या सारखीच आहेत. एक तरी चर्च दाखवा जे संस्थागत मंडळीमधून बाहेर आले व संस्थागत मंडळीत परत गेले नाही. एकही सापडणार नाही. लुथरन त्यांतून बाहेर आले आणि ते संस्थागत बनले आणि आज इक्युमेनिकल चर्चच्या युतीत सामील झालेले आहे. मेथोडिस्ट ही तसेच, पेंटिकॉस्टल्स ही तसेच आईप्रमाणे वागलेले आहेत. या वेशेला शिक्षा होणार आहे आणि तिच्या मुलाबाळांस. परंतु अजून एक समूह आहे जे बाहेर आलेले आहेत आणि ते कधीही परत संस्थागत बनणार नाहीत, कारण ते सत्य जाणतात. हीच अंत समयाची मंडळी आहे जी स्वर्गरोहणात जाईल. वचन 22 म्हणते, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन. 22 वचनाचा शेवटचा भाग म्हणतो, मी तिला मोठ्या संकटात पाडीन. आणि 23 वचन तिसरी गोष्ट सांगत आहे, मी तिच्या मुलाबाळांस जीवे मारीन. हे सर्व कोण बोलत आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. मृत्यू हाच मृत्यूला कारणीभूत आहे. देवाच्या वचनाप्रमाणे देवाने आपली वेळ दिली. देव सहनशीलतेने वेळ देत वाट पाहत राहिला. अर्थात देवाला या ठिकाणी न्याय आणायचा नाही, म्हणून तो पश्चातापाची वाट पाहत होता. परंतु ते पश्चाताप करण्यास तयार नाहीत. ते हेतुपुरस्सर पाप करीतच राहिले आणि यामुळे त्यांचे अंतःकरण हे कठीण झाले आणि म्हणूनच त्यांच्यावर आता न्याय येणार. अर्थात देव ही गोष्ट पाहत आहे की हे पश्चाताप करणार नाहीत. ही इजबेल म्हणजे ही मंडळी, ही खोटी मंडळी पश्चाताप करणार नाही आणि म्हणून देव आपला महाक्रोध मोठ्या संकटात पाडून प्रगट करणार आहे. मी तिच्या मुलाबाळांस जीवे मारीन. अर्थात येथे देवाचा क्रोध येत आहे. जीवे मारण्याचा अर्थ त्यांना दुसरा मृत्यू येईल, कारण देवाने दिलेल्या वेळेला त्यांनी ओळखले नाही, पश्चाताप केला नाही. 2 राजे 8व्या अध्यायातल्या 16व्या वचनात आम्ही पाहतो की अहाब आणि इजबेलची मुलगी अथल्या हिने यहोशाफाटाचा मुलगा अहोराम याच्याशी विवाह करून राजघराण्याच्या संतानांचा नाश केला. ही इजबेलची मुलगी, तिची मुले बाळे. ज्या क्षणी अथल्याशी अहोरामाचा विवाह झाला त्या क्षणी यहुदाचे राज्य मृत्यूच्या हवाली झाले. तसेच लुथरन, पेंटिकॉस्टल्स, मेथोडिस्टशी घडले. ते संस्थागत होताच मृत पावले. पवित्र आत्म्याने त्यांना सोडून दिले. तो विवाह त्यांना मृत्यूकडे नेणारा ठरला. देव संस्थागत मंडळीत राहत नाही, कारण तेथे पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाला
बिलकुल जागा नाहीये. म्हणून भविष्यात देव संस्थागत मंडळी बाहेरच काम करील. मेलेल्यांची देव कार्य करीत नाही. 23वे वचन म्हणते, मी तिच्या मुलाबाळांस जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळू नये की मी मने अंतकरणे यांचे पारख करणार आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईन. अर्थात देव हृदय पाहतो, तो कधीही बदललेला नाही. तो देव कधी बदलणारही नाही. कायम युगादी कालापासून 2 समूह कार्यात आढळत आहे. दोघेही दावा करीत आहेत की देवाचे प्रकटीकरण मला आहे, देवाशी नाते आमचे आहे. परंतु देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. त्यावर हा शिक्का मारलेला आहे, कारण प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो. देवाला आमचे विचार दिसतात व त्याला माहित आहे की आमच्या हृदयात काय आहे. आमच्या विचाराप्रमाणे प्रकट झालेलं कार्यही तो पाहतो. हृदयातच न्यायपणा किंवा दुष्टता येते. देवाला कोणीही मूर्ख बनवू शकत नाही. वचन 2 अध्याय 24 वचन म्हणते, थुवतीरा येथील बाकींचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्या सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहित नाहीत, त्या तुम्हाच मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार लादणार नाही. अर्थात देव येथे आपल्या मंडळी बरोबर जे निवडलेले आहेत त्यांच्याशी बोलत आहे. सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी त्या काय आहेत? अर्थात सैतानाची चाल, रणनीती ही ती आहे. तो कायम देवाच्या वचनाऐवजी पर्यायी मार्ग बनवितो. आणि हे तो कसे करीतो? तर सत्याचे ज्ञान आमच्यातून काढून टाकतो. वचन बाहेर काढून त्याचे स्वतःचे तो त्यात भर घालतो, जसे एदेन बागेत केले होते. देवाने असे म्हटले आहे काय? अशा प्रकारचा प्रश्न हव्वेला त्याने केला होता. तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. तो सैतान अशा प्रकारे या गोष्टी करीतो. सैतानाच्या या गहन गोष्टी आहेत ज्याद्वारे तो आम्हाला आमच्या मार्गांतून, देवाच्या मार्गांतून तो आम्हाला बहकवू इच्छितो. अर्थात वचन म्हणते, मी तुम्हावर दुसरा भार लादणार नाही. अर्थात एक दयाळू तारणहारा जो ख्रिस्त येशू तो म्हणत आहे की तो त्यांच्यावर दुसरे कोणतेही मोठे ओझे आणणार नाही. मुक्तिदाताला त्यांचा फार कळवळ आहे, कारण आधीच सर्व काही त्यांच्यावर गुजरलेले आहे. कारण येथे या मूर्तीपूजक लोकांकडून फारच मोठ्या प्रमाणात विरोध, त्यांचा अमानुष छळ करून त्यांना ठार मारण्यात आले. वचन 25 म्हणते, इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. अर्थात आज तुम्हाला आणि आम्हाला काय करणे आहे? जे देवाची अतिमौल्यवान वचने आम्हाला दिली आहेत ती दृढ धरून राहणे आहे. त्या युगांतील लोकांना पण अशाच प्रकारे एक दिलासा देण्यात आला की तुम्ही वचन पकडून राहा जे तुमच्याकडे देण्यात आलेले आहे. वचनावरची आपली पकड कमी होऊ देऊ नका. प्रकटीकरण 2:26 म्हणते, जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो. बघा, विजय मिळविणाऱ्यासाठी येथे बक्षीस देण्यात आलेले आहे. व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन. काय येशूने नाही म्हटले की स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे? अर्थात चौथ्यांदा कृत्ये हा शब्द या युगांतील संदेशामध्ये आम्हाला आढळतो. अर्थात जो शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो विश्वासयुक्तपणे त्याला मी अधिकार देईन. कशावर? राष्ट्रांवर. तो समर्थ व बलवान होईल. जो अधिकार पुत्राकडे आहे तोच त्यालाही देण्यात येईल. किती अद्भुत ही गोष्ट आहे. वचन 27 म्हणते, आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करीतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवेल. अर्थात हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या 1000 वर्षाच्या काळाला दर्शवित आहे. आणि विजय मिळविणाऱ्याला 1000 वर्षाच्या काळात अशाच प्रकारे अधिकार मिळेल की तो अशाच प्रकारे ख्रिस्ताप्रमाणे अधिकार गाजवेल. म्हणून वचन 28 म्हणते, आणि मी त्याला प्रभात तारा देईन. अर्थात हा प्रभात तारा म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पहाटेचा तारा आहे. अर्थात येथे आश्वासन दिले जात आहे या अंधकार युगाच्या निवडलेल्यांना की मीच तुझा प्रकाश आहे, घाबरू नको. अंधाराचा युग संपणार आहे. अगम्य प्रकाशात राहणारा हे तुला सांगत आहे. तो स्वतः त्याच्या उपस्थितीत तुम्हाला ठेवील. म्हणून वचन 29 म्हणते, आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
सातही मंडळी युगाच्या शेवटला आत्मा मंडळाला काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको असे म्हणण्यात आलेले आहे. अर्थात आमच्याकडे ते आत्म्याचे कान हवे, ज्याविषयी प्रभूने म्हटले की धन्य ते कान की जे ऐकत आहेत, धन्य ते डोळे जे पाहत आहेत. ते कान प्रभू तुम्हाला आणि आम्हाला देव की आम्ही पवित्र आत्म्याची वाणी ऐकून आम्ही हा संदेश समजावा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि स्वर्गीय शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.